लाडक्या बहिणींनो, इकडे लक्ष द्या। जर तुम्ही लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेत असाल तर तुमच्यासाठी ही एक महत्त्वपूर्ण माहिती आहे। शेवटची संधी 30 एप्रिल 2026 पर्यंत ठेवण्यात आली आहे। ज्या लाडक्या बहिणी पूर्वी ई-केवायसी केल्या होत्या परंतु ई-केवायसी चुकीचा पर्याय निवडला गेल्यामुळे भरपूर अशा महिला विनाकारण अपात्र झाल्या होत्या। अशा महिलांना पात्र यादीमध्ये परत घेण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून ई-केवायसी करण्याची जी अंतिम दिनांक आहे फक्त दुरुस्तीसाठी 30 एप्रिल 2026 पर्यंत तारीख वाढवण्यात आली आणि ही तारीख आता जवळ सुद्धा आली आहे। जर तुम्ही विनाकारण अपात्र झाला असाल ई-केवायसी करून तर अशा लाडक्या बहिणीने लवकरात लवकर ई-केवायसी करून घ्या। आता पुढील महिन्याचा हप्ता जो आहे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे, परंतु तत्पूर्वी तुम्हाला ई-केवायसी करणे खूप गरजेचे आहे। जर इथून पुढे तुम्हाला कंटिन्यू हप्ते पाहिजे असतील तर आपली ई-केवायसी ओके असणं गरजेचं आहे। ई-केवायसी दरवर्षी जून महिन्यामध्ये ई-केवायसी होणार आहे। ज्या लाडक्या बहिणी ई-केवायसी आतापर्यंत केलेली नाही आहेत, नवीन अशा लाडक्या बहिणींना ई-केवायसी परत करता येणार आहे जून महिन्यामध्ये। दरवर्षी जून महिन्यामध्ये आपल्याला ई-केवायसी एकदा करावीच लागणार आहे। जेव्हा जून महिना सुरू होईल ई-केवायसी नवीन पद्धतीने कशा पद्धतीने अवघ्या 2 ते 3 मिनिटाच्या आत आपल्या मोबाईलच्या माध्यमातून करायचा आहे या संदर्भातील सविस्तर माहितीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती नक्की येईल। आपल्या चॅनलवरती ज्या ज्या लाडक्या बहिणी ई-केवायसी कशा पद्धतीने करायचं आहे आपल्या मोबाईलच्या माध्यमातून हा व्हिडिओ पाहून भरपूर अशा लाडक्या बहिणींनी ई-केवायसी केले आहेत। त्यांचे एकही हप्ते आतापर्यंत बाकी नाही आहेत। ज्यांनी आपला व्हिडिओ पाहून ई-केवायसी केलेला आहे अशा महिलांनीच आता ई-केवायसी तुमची झाली आहे परंतु चुकीचा पर्याय निवडला गेल्यामुळे अपात्र तुम्ही झालाय तर ई-केवायसी 30 एप्रिल 2026 च्या पूर्वी नक्की करून घ्या। ही एक शेवटची संधी आहे। राज्याचे महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांच्या माध्यमातून वारंवार माहिती सांगण्यात येत आहे, लवकर ई-केवायसी करून घ्या। जर तुम्हाला हप्ते मिळत असतील, तुमचं सर्व ओके आहे, बरोबर आहे, तर परत तुम्हाला ई-केवायसी करायची गरज नाही। ज्यांची ई-केवायसी चुकली होती अशाच महिलांनी 30 तारखेपर्यंत ई-केवायसी करून घ्या। धन्यवाद। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।